25 नोव्हेंबर चव्हाणसाहेबांचा स्मृती दिन आहे आणि महाराष्ट्रामध्ये जे निवडणुकांचे निकाल लागले हे निकाल आम्हा लोकांना मान्य नाहीत. हे अतिशय धक्कादायक असे निकाल आहेत आणि अशा पद्धतीनं निवडणुका जर झाल्या तर भारताचं संविधान हे नुसतं धोक्यात येत नाही तर ते संविधानच गुंडाळून ठेवलं गेलेलं आहे असं त्याचा अर्थ होतो. तर राज्यामध्ये जवळपास 500-700 कोटी रुपये इलेक्शन कमिशन जप्त करते. आता हे जे एवढे पैसे त्यांना सापडत असतील किंवा राष्ट्रीय त्यांचे सरचिटणीस भाजपचे विनोद तावडे हे पैसे वाटताना रंग्यात पकडले गेले असतील आणि तरी त्यांच्यावर काही कारवाई होत नसेल तर या निवडणुका फेअर झाल्या असं कसं म्हणायचं. म्हणजे इतका प्रचंड पैसा वाटला गेला त्या गरीब समाजामध्ये की विचारायची सोय नाही. म्हणजे जे वातावरण 2 दिवसामध्ये शेवटच्या फिरलं एवढा प्रचंड पैसा वाटला गेलेला आहे आणि हा पैसा वाटून जर इथले भांडवलदार आणि इथले धनदानगे लोक हे जर माणसं विकतच घेणार असतील तर ही कुठल्या प्रकारची लोकशाही आहे. संविधानामध्ये अशा काही गोष्टी सांगितलेल्या नाही. निवडणूक आयोग हा डमी आणून बसवलेला आहे मोदींनी. निवडणूक आयोग काहीही करत नाही. म्हणजे त्यांच्याकडे तक्रारी केल्या तर ते विरोधी पक्षांचं सुद्धा ऐकायला तयार नाहीत किंवा कुठल्याही प्रश्नाचं ते उत्तर देत नाहीत. तेव्हा पहिल्यांदा त्यानं बरखास्त केलं पाहिजे. पण या सगळ्यामध्ये मी उद्या उपोषणाला बसतोय, दिवसाचं लाक्षणिक उपोषण करतोय. तो या सरकारचा आणि लोकशाही प्रक्रिया ज्या पद्धतीनं राबवली ते प्रशासन, न्यायालय, निवडणूक आयोग आणि सत्ताधारी लोक या सगळ्यांचा निषेध करण्याच्यासाठी मी उद्या 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण हे चव्हाणसाहेबांच्या समाधीच्या पुढे करणार आहे. माझी मागणी अशी आहे की राष्ट्रपती राजवट लावा. ह्या निवडणुका आम्हाला मान्य नाही. राष्ट्रपतीची राजवट लावा आणि जोपर्यंत निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली निष्पक्षपाती पद्धतीनं या संबंध आयोग नेमून याची चौकशी होत नाही आणि यातल्या गुन्हेगारांना शिक्षा होत नाही तोपर्यंत एकाही आमदाराला शपथ घेऊ देता कामाची नाही किंवा ते खोट्या शपथा घेतील किंवा मंत्रिमंडळालाही शपथ घेऊ देता कामाचं नाही. हा लोकशाहीचा प्रचंड मोठा अपमान आहे आणि हा अपमान इथली गरीब माणसं सहन करतील असं जर का श्रीमंत लोकांना वाटत असेल तर ते त्या भ्रमात आहे. बाबासाहेब असं म्हणाले होते की ज्या दिवशी माझ्या लोकांना हे कळेल की लोकशाही भांडवलदारांनी हायजॅक केलेली आहे त्या दिवशी माझे लोक अशा प्रकारानं बंडखोरी करतील की ज्याच्यामुळं भांडवलदारांना पाणी प्यायला सुद्धा जागा मिळणार नाही. पण आज भांडवलदारांच्या हातामध्ये लोकशाही गेलेली आहे. लोकशाही भांडवलशाहीच्या दारातली बटीक झालेली आहे आणि पैशाच्या बळावरती जर या पद्धतीने निवडणुका होत असतील किंवा कटेंगे तो बटेंगे या स्वरूपाचं बोलणारे जे लोक आहेत हा कायद्यानं गुन्हा आहे, संविधानाच्या दृष्टीनं गुन्हा आहे. एक आहे तो सेफ आहे हाही कायद्यानं गुन्हा आहे. आणि हे जर पंतप्रधानांसारखा किंवा एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री बोलत असेल तर मला असं वाटतं ही गोष्ट गंभीर आहे. त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत. समाजामध्ये फूट पाडता येणार नाही अशी तरतूद आहे संविधानामध्ये. तर आम्ही संविधानाच्या बाजूचे लोक आहोत. आम्ही संविधान वाचवण्याच्या बाजूचे लोक आहोत. म्हणून माझं उद्याच्याला आणि जाहीरपणे मी राष्ट्रपतींच्याकडे मागणी करतोय की राष्ट्रपती राजवट लावा. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लावा. हे जे निवडून आलेले लोक आहेत हे आमचे खरे प्रतिनिधी नाही. हे पैसे देऊन निवडून आलेले लोक आहेत ज्यांच्यावरती 70-70 हजार कोटींच्या रुपयांचे भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, ज्यांच्यावरती ईडीच्या चौकशा झालेल्या आहेत. असे लोक पुन्हा निवडून देतील लोक. म्हणजे जे गुन्हेगार आहेत त्यांना पुन्हा पुन्हा निवडून द्यायला ते महाराष्ट्रातला सर्वसामान्य माणूस इतका काही दुबळा नाही आहे. पण पैशापुढे सारे जागतिक आहेत.
5-5, 10-10 हजार रुपयाला एक मत अशी जर किंमत निघाली असेल तर आता मला सांगा, आमच्या गरीब माणसांच्या घरामध्ये 5-7 मतं असली तर 50-50 हजार रुपये झाले ना. आता एवढा पैसा आला कुठून, कुणी आणला, कुठून खर्च केला, याची चौकशी तर झाली पाहिजे. ही चौकशी होत नाही किंवा ही चौकशी करा अशी मागणी केली तर त्या मागणी दडपून टाकली जाते. वर्तमानपत्र आणि माध्यमं आहेत ती सुद्धा आमच्या बाजूला नाहीत आहे, लोकशाहीच्या बाजूला नाहीत आहे. खरं म्हणजे त्याने आमचं प्रोटेक्शन करायला पाहिजे, लोकशाहीचं प्रोटेक्शन करायला पाहिजे. तेही काही बोलायला तयार नाही. तर आम्ही असं ठरवलं की ठीक आहे, माझी संघटना ही भटकेमुक्त जमातींची संघटना आमची लहान संघटना आहे, पण आमची संघटना लहान असली तरी आम्ही जिवंत आहोत. त्याच्यामुळं आम्ही हे बोलणार. परिणाम काय होतील, आमच्यावर थोडी ईडी येणार आहे. काय करणार ईडी आमची येऊन? त्यांनाच मी पैसे मागीन, द्या आम्हाला घर बांधायला पैसे म्हणून. ईडी माझं काय करणार आहे? आणि तो मोदी तरी माझं काय करायला निघालाय. हां, मला तो अर्बन नक्षलवादी म्हणून तुरुंगात टाकू शकतो, पण त्याला काय मी भीत नाही. तुरुंग वगैरे या गोष्टीसाठी आमच्यासाठी भीतीच्या नाहीत आहेत, ते त्यांच्यासाठी भीतीच्या आहेत. तर मी पुन्हा एकदा सगळ्यांना आवाहन करतो की माझ्या उपोषणाला पाठिंबा द्यावा आणि चव्हाण साहेबांच्या समाधीच्या पुढे 1 दिवसाचं जे मी लाक्षणिक उपोषण करतोय त्याच्यासाठी तिथे त्यांनी यावं अशी मी सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना कळकळीची विनंती करतो. जय हिंद.